सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत। जमावबंदीमुळे सगळ्यांना मागे फिरण्याचं आवाहन। मुंबईला जाण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेणार, जरांगेंचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट बंदी। संभाजीनगरच्या सगळ्या आगारातील एसटी सेवाही तात्पुरती बंद। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाचा निर्णय। फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आजच्या आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, मनोज जरांगेंची मागणी। तर संध्याकाळी 5 वाजता भूमिका स्पष्ट करणार। मनसेची आज मुंबईमध्ये लोकसभा आढावा बैठक। 9 मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेणार। निवडणूक स्वबळावर की मित्रपक्षासोबत यावरही चर्चा अपेक्षित। विकास कामं वेगानं मार्गी लागावीत या उद्देशानं वेगळी भूमिका। राज्यातल्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात अजित पवारांचं स्पष्टीकरण। विकासाची ब्लू प्रिंट आणणार असल्याचीही ग्वाही। पणन कायद्यातील दुरुस्ती विरोधात आज बाजार समित्यांमध्ये 1 दिवसाचा लाक्षणिक बंद। पुणे आणि नाशिकच्या बाजार समितींमध्ये शुकशुकाट। पश्चिम मुंबईमध्ये राहणाऱ्यांसाठी खुशखबर, गोखले पुलाची एक मार्गिका आज खुली होणार। 7 नोव्हेंबर 2022 पासून दुरुस्तीचं काम सुरू होतं। विदर्भाला ऑरेंज अलर्ट। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, तर काही ठिकाणी वीज कोसळण्याचाही अंदाज। इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय। 5 विकेट्स राखून इंग्लंडवर मात। 5 सामन्यांची मालिका 3-1 न खिशात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।